देव हा भक्तीचा आणि सेवेचा भुकेला असतो. जेव्हा आपण देवाला फुल वाहतो तेव्हा देवापर्यंत ना आपली फुलाची पाकळी पोचते. देवाला आहे ना दिखाव्याची किंवा मनात एखाद्याबद्दल वैर ठेवून केलेली पूजा कधीच मान्य होत नाही. आपण जेवढं मन मोकळेपणाने देवाची पूजा, सेवा, भक्ती, साधना करतो तेव्हा देव आपल्याला कुठेच काही कमी पडून देत नाही. आणि मला एका ताईंनी प्रश्न विचारला होता की तुमची एवढी देवी आहे, तुम्ही देवाची भक्ती करता, मग तुमच्या अडचणी दूर का होत नाहीत? तर बघा, आपल्या कर्माची पण फळं असतात. आपण मागच्या जन्मी जे कर्म केले ते ह्या जन्मात आपल्याला भोगावे लागतात. आता बघा, देवाजवळ जर आपण बसून राहिलो तर आपल्याला पैसे भेटणार नाहीत. आपल्याला कष्ट करणं हा आपल्याला कष्ट हे करावेच लागतात. देव म्हणत नाही की माझ्याजवळ बसून राहा आणि मी तुला पैसे देतो. आपलं काम आहे मनोभावे देवाची सेवा, भक्ती करणं. आणि देवाचं काम आहे की आपल्या कष्टाला फळ देणं, यश देणं. आणि माझी आई माझ्या प्रत्येक संकटात उभी असते, कारण मी अनुभव घेतला आहे तिचा, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर बघा, आज होता सोमवार आणि सोमवारची माझी पूजा झाली होती. मला महादेवांच्या मंदिरात जायला टाईम नाही ना भेटत, मग मी आपल्या खंडेराव महाराजांच्या टाकाला आहे ना अभिषेक दिला. अभिषेक करून मला एका ताईंनी बेलाची पानं, ब्रह्मकमळ ते आणून दिलं होतं, ते मी वाहिलं. बेलाचं फळ आणून दिलं तर ते पण वाहिलं मी. आणि नागपंचमीतीनं म्हणून मी आईसाहेबांना पण गजरा, इथं देवांना फुलं ही वाहिली, खोबऱ्याच्या बर्फीचा नैवेद्य दाखवला आणि पूजा आवरली ना. आमच्याकडे आज आहे ना नेहा आणि आद्विका आले होते. नेहा म्हणजे माझी छोटी जाव आणि आद्विका तिची मुलगी. त्यांचं फोटोशूट करायचं होतं बड्डेचं, आणि तर यांचं चाललं होतं चेष्टा मस्करीने, आदू बघा कशी बघते आहे माझ्याकडं. तर मला मुलींची खूप आवड आहे, पण देवाने मला मुलगी दिली नाही. जाऊ देत, छान 2 मुलगी दिलेत, त्याच्यातच समाधान. तर बघा, इथं ते खंडाळामध्ये फेमस फोटोग्राफर आहेत ते रवी पवार, त्यांच्याकडून फोटोशूट करायचं होतं. त्यांचं मॅटर्निटी शूट, आमचं पण मॅटर्निटी शूट त्यांनीच केलं होतं. आणि ह्यांचं पण आता आदूचं पण चाललं होतं फोटोशूट. तर आदू आले, आदूचं 2-3 ड्रेसवरती फोटोशूट केलं. नेहा पण छान तयार झाली होती आणि त्यांचं फोटोशूट झालं. त्याच्यानंतर ना मी अगोदर आबीला दवाखान्यात दाखवला आणि नंतर गेले नेहापाशी, कारण आबीचं जुलाब काही थांबत नव्हतं. जोपर्यंत त्याचे दात बाहेर पडत नाहीत ना तोपर्यंत त्याचे जुलाब चालूच होते. आणि इथं बघा आपला लाडू कसा प्रश्नांची उत्तरं देतोय. My name is Sheila Sagar Kasle. What is your father name? My father name is Sagar. What is your mother name? Mother name Pallavi. What is your school name? My school name is Milen English Milen School Khandala Bavla. Who are you? I am a boy. 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 आणि मला तुम्हाला एक अनुभव शेअर करायचा होता. तर बघा, मी रोज देवपूजा केली ना, हे खिडकीतून ऊन असं आपल्या तुळजापूरच्या देवीच्या परडीवरती येतं. आणि काही पुण्य आपण करतो ना, तर त्याचा साक्षी फक्त देवाचा असला पाहिजे, असं मला कधी कधी वाटतं. आणि तुम्ही म्हणताल आज हिनं एवढं देवाबद्दल का सांगितलं, तर आलेला एक अनुभव तुम्हाला, माझे आलेले अनुभव तुमच्याबरोबर शेअर केले. पुन्हा भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये.